ओके. या दिवसात आपण योहान कृषी वर्तमानाचा अभ्यास करत आहोत आणि अ, मला असं वाटतं आतापर्यंत आपण अ, अध्याय 10 पर्यंत, अध्याय 10 आणि वचन 21 पर्यंत आपण अ, धावती भेट योहानाच्या या शुभवर्तमानाला आपण दिलेले आहे. आज आपण अध्याय 10 वचन 22 पासून ते अध्याय 16 पर्यंत आपण आज थोडक्यात समजून घेणार आहोत. हॅलो. हॅलो. आवाज येतोय? ओके. ठीक आहे. तर आपण युहान कृषी वर्तमानाचा आपण अभ्यास करत आहोत आणि विशेष करून मागील मागील भागामध्ये आपण अध्याय 10 वचन 22 पर्यंत या 21 पर्यंत आपण पाहिलं. आणि आपण पाहिलं होतं की ख्रिस्ताची जी सार्वजनिक सेवा आहे, त्या सार्वजनिक सेवेबद्दल आपण पाहत होतो की कशा प्रकारे अ, ती सेवा जी आहे त्यामध्ये कशा प्रकारे अनेक गोष्टींचा उलगडा होत जातो. ख्रिस्तामध्ये सर्व गोष्टी कशा पूर्ण होतात आणि विशेष करून तो जो भाग आहे आपण तो पाहत आहोत. ती सार्वजनिक जी सेवा आहे, ती सेवा आपण पाहिलं की 7 भागामध्ये विभागलेली होती. आणि त्यातील मग आपण पाहिलं की प्रत्येक भाग जो आहे तो पहिलं तर आपण पाहिलं की अ, जे जे सण आहेत, तर प्रत्येक सण त्या ठिकाणी घडणाऱ्या घडामोडी त्यांच्याशी केंद्रित आहे. आणि मग आपण मला असं वाटतं 5 सणांबद्दल आपण शिकलो आणि शेवटी जो मंडपाचा सण आहे त्याबद्दल आपण मागच्या आठवड्यात आपण शिकलेलो आहे. आज आपण त्याच्या सार्वजनिक सेवेचे जे शेवटचे 2 भाग आहेत ते पाहणार आहोत आणि त्यानंतर पुढील भागाकडे आपलं लक्ष केंद्रित आपण करणार आहोत. आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या सार्वजनिक सेवेचा हा 6वा आपण म्हणू शकतो विभाग आहे. आणि हा जो विभाग आहे जिथं आपल्याला आणखी एक सण पाहायला भेटतो आणि तो सण म्हणजे पुनर्स्थापनेचा सण. आता इथं काही ठिकाणी समर्पण हा शब्द वापरलेला आहे. काही ठिकाणी पुनर्स्थापना हा शब्द वापरलेला आहे. आपल्या बायबलमध्ये पुनर्स्थापना हा शब्द आपल्याला पाहायला भेटेल. आणि त्याची सुरुवात जी आहे ते आपल्याला अध्याय 10 मध्ये पाहायला भेटतं. विशेष करून अध्याय 10 वचन अ, वचन 11 पासून तर वचन 40 जर आपण पाहिलं तर या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की प्रभू येशूने पुनर्स्थापनेचा जो सण आहे तो साजरा केलेला आहे कशा प्रकारे बघा. आणि विशेष करून तो फक्त साजराच केला नाही, तर आपल्याला पाहायला भेटतो तो कसा ख्रिस्तामध्ये पूर्ण होतो त्याबद्दल सुद्धा हा जो संदर्भ आहे तो आपल्याला आठवण करून देतो. विशेष करून जर तुम्ही वचन वचन 22 पासून पुढे पाहिलं, वचन 22 सॉरी, तिथं काय सांगितलं, तेव्हा येरुशलेमेत पुनर्स्थापनेचा सण असून हिवाळा होता आणि येशू मंदिरामधील शल्मोनाच्या देवडीत फिरत होता. तर इथं आपल्याला पाहायला भेटतं तो सण आहे त्याचा उल्लेख योहान करतो आणि तिथं ख्रिस्त आहे आणि आपण पाहतो त्याचे शिष्य आहेत आणि तिथं ज्या घडणाऱ्या घडामोडी आहेत त्याबद्दल तो सांगत असताना हे जे सण जे जे योहान प्रगट करत आहे किंवा दाखवत आहे, हे सर्व सण आपल्याला माहित आहे यहुदी लोक फार गांभीर्याने साजरे करायचे. आणि प्रत्येक सण कोणत्या ना कोणत्या भूतकाळामध्ये देवाने केलेल्या कार्याबद्दलच स्मरणार्थ तो होता. आणि तशाच प्रकारे
ज्यावेळेस आपण पाहतो की पुनर्स्थापनेचा सण जो आहे, अ, हा जो उत्सव ते साजरा करायचे, हा मात्र आपल्याला जुन्या करारात कुठंच आढळत नाही. जुन्या करारात इतरत्र आपल्याला कुठेही या सणाबद्दल पाहायला भेटणार नाही. आपल्याला मंडपाचा सण पाहायला भेटेल, वलांडणाचा सण त्याबद्दल आपण शिकू आणि इतरही सणाबद्दल आपण पाहू. परंतु पुनर्स्थापनेचा सण किंवा समर्पणाचा सण, त्याची सुरुवात, त्याची स्थापना आपल्याला पाहायला भेटतं की जुना करार जिथं संपतो तिथपासून तर नवीन करार जिथं सुरू होतो, तो जो 400 वर्षाचा जो काळ आहे, त्या काळामध्ये त्याची सुरुवात झालेली आहे. आणि त्याच्याबद्दल आपण अगोदरच शिकलो होतो, नाही का? त्या त्या काळाबद्दल आपण शिकलेलो आहे की त्या काळामध्ये घडलेल्या घडामोडी काय आहेत, त्याबद्दल आपण शिकलो. आणि त्याचा थोडासा आपण पुन्हा आढावा घेऊ शकतो की त्याची स्थापना या सणाची ख्रिस्तपूर्व 165 मध्ये ती झाली असावी. आणि मॅकॅबीज जे कुटुंब होतं, जे याजकीय कुटुंब होतं, त्यांनी ज्यावेळी तो ग्रीक राजा होता अँटिओकस एपिफेनेस नावाचा, त्याच्या विरुद्ध बंड केलं, नाही का? कारण त्याने पूर्णपणे त्या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, त्या 400 वर्षाच्या काळामध्ये, की हा जो राजा होता, ग्रीक राजा अँटिओकस नावाचा, त्याने पूर्णपणे यहुदी जे स्वातंत्र्य आहे, ते पूर्ण हिरावून घेतलं होतं. त्याने त्या त्या मंदिरावर त्याने आक्रमण केलं, त्यांचे सर्व अर्पण त्याने बंद केले, ते विधी त्याने बंद केले. त्याने त्या मंदिराचा आपल्याला पाहायला भेटतं की मंदिराला भ्रष्ट त्याने केलं. आणि अशा वेळी आपल्याला शिकायला भेटतं की आपण पाहतो की अ, त्या काळामध्ये याच्या विरुद्ध एक कुटुंब उभं राहिलं, मथियाचं, नाही का, ज्याला मॅकॅबीज पण म्हटलेलं आहे. आणि त्यांनी बंड केला आणि त्याच्यामुळं आपल्याला पाहायला भेटतं की एक एक नवीन स्वातंत्र्य निर्माण झालं. आणि त्यानंतर त्यांनी त्या मंदिराचं शुद्धीकरण केलं आणि त्याच्या स्मरणार्थ आणि पुन्हा ते अर्पण आणि ते सर्व कार्य सुरळीत सुरू झालं. मग ह्या घटनेच्या स्मरणार्थ हा जो सण आहे, पुनर्स्थापनेचा, तो साजरा केला जात होता. आणि त्या त्या सणामध्ये ख्रिस्त सुद्धा आपल्याला पाहायला भेटतो. आता जरी जुन्या करारामध्ये आपल्याला या सणाबद्दल उल्लेख पाहायला भेटत नाही, परंतु जे जे 1 आणि 2 मॅकॅबी जे बुक्स आहेत, त्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टीबद्दल शिकायला भेटल. ते ऐतिहासिक त्याच्यामध्ये आपल्याला या इतिहासाबद्दल शिकायला भेटल. आणि बायबलमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आपल्याला या सणाबद्दल शिकायला भेटत आहे. कारण याचा कुठंतरी जो जो संबंध आहे तो ख्रिस्ताच्या कार्याशी आहे. कारण ज्यावेळेस यहुदी लोक हा सण याचं साजरीकरण करत आहेत, तर योहान जो आहे तो हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे वारंवार की अरे ख्रिस्त जो आहे तो कशा प्रकारे सर्व यहुदी सणांमध्ये, सर्व यहुदी कार्यांमध्ये, सर्व इस्रायलपेक्षा खरा इस्रायल आणि सर्व गोष्टींचा पूर्ण करणारा तो कसा ख्रिस्त आहे, ते तो दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आपण या सणाबद्दल पाहतो, त्या घटनेबद्दल पाहतो, तर अँटिओकस हा जो होता राजा, ग्रीक राजा, त्याने स्वतःचं नाव जे आहे किंवा त्याची जणू काही पदवी आपण पाहतो की एपिफनेस हे नाव त्याने स्वतःला दिलं होतं किंवा ही पदवी त्याने त्या स्वतःला दिली होती. आणि याचा अर्थ काय होतो की याद्वारे तो स्वतःला देवाचं रूप मानत होता, देवाच्या स्वरूपाचा. मी स्वतः जणू काही देव, अशा प्रकारे तो होता, तो राजा, ग्रीक राजा. आणि त्याने यरुशलेम मध्ये अनेकांची हत्या केली, मंदिर अशुद्ध केलं. आणि यहुदी लोकांद्वारे आपल्याला पाहायला भेटतं त्यांचं जे दैवत आहे ज्यूस नावाचं, त्यांची आराधना करण्यास त्याने त्यांना भाग पाडलं. आणि मग अ, आपल्याला पाहायला भेटतं यातून यातून ज्यावेळेस तो बंड निर्माण झाला, बंड करण्यात आला, त्या मक्काबीज कुटुंबाने तो बंड केला. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्या स्मरणार्थ हा जो सण आहे तो साजरा करण्यात येतो. आणि मग योहान हा जो सण आहे त्याबद्दल का उल्लेख करत आहे, याबद्दल का उल्लेख करत आहे, कारण योहान जो आहे आता त्या घटनेच्या विरोधाभासात आपल्याला ख्रिस्ताचं परिपूर्णपण, ख्रिस्ताचं महानपण तो दाखवत आहे की तो अँटिओकस जो 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 ग्रीक राजा होता, ज्याने स्वतःसाठी एपिफनेस ही पदवी घेतलेली आहे, ज्याद्वारे आपल्याला पाहायला भेटतं, तो हे दाखवत होता की मी देवाचं स्वरूप आहे
तर त्याच्या विरुद्ध हे योहान ज्यावेळेस या सणाबद्दल सांगत आहे आणि त्या ठिकाणी घडणाऱ्या घडामोडीबद्दल बोलत आहे, तर योहान हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की तो जो एपिफनेस जो होता, जो अँटिओकस होता, त्याच्या विरुद्ध आता मी तुम्हाला खरा जो देव आहे, खरा जो देवाचा पुत्र आहे, तो मी दाखवतो. एकीकडे अँटिओकसने देवाच्या लोकांची कत्तल केली आणि मंदिर अशुद्ध केलं. तो स्वतःला एक दैवी व्यक्ती मानत होता आणि तो खोटा दावा अशा प्रकारे करत होता. तर दुसरीकडे योहान त्याच्या विरोधात हे दाखवण्याचं इथं स्पष्ट करत आहे की तो खरा देव नव्हता. तो अशुद्ध होता, नाही का? तो सैतानी होता. तो ख्रिस्त विरोधी होता. तो देव विरोधी होता. तो देव निंदा करणारा होता. परंतु या मी दुसरीकडे तुम्हाला खुद्द देव दाखवत आहे. आणि तो ख्रिस्ताकडे पाहतो आणि तो सांगत आहे की नाही, ख्रिस्तच तो खरोखर देवाचा पुत्र आहे, जो विश्वासूपणे ज्याने पित्याचं कार्य पूर्ण केलं, त्याची इच्छा त्याने पूर्ण केले आणि त्या इच्छेमध्ये आपल्याला पाहायला भेटतं त्याच्या लोकांना सार्वकालिक जीवन देणं हे सुद्धा समाविष्ट होतं आणि त्याची तो आठवण करून देत आहे. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की त्यामुळंच आपल्याला योहान 10 आणि वचन 36 मध्ये एक शब्द पाहायला भेटतो बघा, जिथं आपण शिकतो की तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठवलं त्या मला, मी देवाचा पुत्र आहे असे म्हटल्यावर तुम्ही दुर्भाषण करता, असे तुम्ही म्हणता काय? आता हे जे शब्द आहेत, या शब्दाकडे जर तुम्ही बारकाईने लक्ष दिलं तर हे शब्द तुम्हाला 400 वर्ष अगोदर तिथं जे 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 ग्रीक जो राजा अँटिओकस होता, त्याच्या मुखातील जे शब्द होते त्याला विरोधाभास करणारे हे शब्द आहेत आणि इथं खुद्द ख्रिस्त तो देव इथं बोलत आहे. आणि इथं आपल्याला पाहायला भेटतं की ते जे लोक आहेत, ज्या लोकांसमवेत ख्रिस्त आहे, आपल्याला पाहायला भेटतं येरुशलेममध्ये. आणि त्या ठिकाणी असताना त्या 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 ठिकाणी तो कार्य करत आहे. आणि विशेष करून वचन 31 मध्ये आपण येतो. वचन 31 मध्ये येत असताना तेव्हा यहूद्यांनी त्याला दगडमार करायला पुन्हा दगड उचलले. का बरं? कारण तो म्हणत होता की मी पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे. आणि तो अनेक गोष्टीवरती सांगितल्याप्रमाणे तो बोलतो, नाही का, की मी त्याचा पुत्र आहे. तो म्हणतो की वचन 28 मध्ये मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधी नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. पित्याने मला जे दिले ते सर्वाहून मोठे आहे, ते पित्याच्या हातातून ते कोणी हिसकावून घेणार नाही. मी आणि पिता एक आहोत. हे शब्द त्या यहुदी लोकांसाठी फारच नाही का, त्यांना राग आणणारे होते. कारण स्वतःला स्वतः देवाचा पुत्र म्हणून घेणं म्हणजे देवाची जागा घेणं. अरे हा देवाची जागा घेऊन हा देव निंदा करत आहे आणि म्हणून ते जणू काय त्याच्यावर दगडमार करायला ते पाहत होते. आणि अशा वेळी ख्रिस्त त्यांना फटकारत आहे, ख्रिस्त त्यांना बोलत आहे. आणि मग ख्रिस्त जो आहे तो अगदी स्पष्ट रीतीने त्यांना बोलतो वचन 32 पासून पुढे. येशू त्यांना म्हणाला, मी पित्याकडची पुष्कळशी चांगली कृत्य तुम्हाला दाखवली आहेत, त्यातून कोणत्या कृत्यामुळे तुम्ही मला दगडमार करता म्हणे. यहूद्यांनी त्याला उत्तर दिले, चांगल्या कृत्यासाठी आम्ही तुम्हाला दगडमार करत नाही म्हणे, तर दुर्भाषणासाठी. कारण तुम्ही मानव असून स्वतःला देव म्हणवता. पाहिलं त्यांच्या डोक्यात काय चालू होतं, त्यांचे विचार काय चालू होते. मग त्यावेळेस ख्रिस्त त्यांना म्हणतो, तुम्ही देव आहात असे मी म्हणालो, हे तुमच्या शास्त्रात लिहिले नाही काय? आणि मग ख्रिस्त जो आहे तो आता त्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतो आणि वचन 36 मध्ये तो अगदी स्पष्ट सांगतो की पहा, पित्याने त्याला पाठवलेला आहे, पित्याने त्याला नेमलेला आहे. पहा, तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठवले त्या मला, मी देवाचा पुत्र आहे असे म्हटल्यावरून तुम्ही दुर्भाषण करता, असे म्हणता काय? तर अगदी स्पष्ट रीतीने पवित्र कार्यास्तव हा शब्द वापरलाय बघा. आणि या या वचनामध्ये पवित्र कार्य, अ, हा जो शब्द आहे तो तो जर तुम्ही बारकाईने त्या शब्दाबद्दल अभ्यास केला तर तो शब्द देवासाठी वेगळा केलेला, या जगात एका विशिष्ट कार्यासाठी पाठवण्यात आलेला, याच्याबद्दल तो मार्गदर्शन करतो. आणि ही भाषा जी आहे, ही भाषा पुन्हा एक वार आपल्याला मंदिराच्या समर्पणाची आठवण करून देते. आणि त्याच घटनेमध्ये
आपण पाहतो की ह्या ह्या सगळ्या घडामोडी आणि हे सर्व बोलणं चालू आहे. समर्पणाचा सण चालू आहे तिथं, किंवा सॉरी पुनर्स्थापनेचा तो सण आहे, उत्सव आहे, त्या त्या ठिकाणी या घडामोडी घडत आहे. आणि अद्भुत रीतीने सर्व पहा जुळवून योहान जो आहे तो मांडण्याचा प्रयत्न करत आहे. आणि याच्याबद्दलच अगोदरच आपण पाहतो की ख्रिस्ताने अगोदरच अध्याय 2 मध्ये वचन 19 ते 21 मध्ये सांगितलं होतं नाही का, की तो मंदिराची पुनर्बांधणी करणार आहे नाही का, त्याचे सदेह पुनरुत्थानाबद्दल तो बोलत होता तिथं नाही का, की तुम्ही हे शरीर, तुम्ही हे मंदिर पाडाल आणि मी 3 दिवसात पुन्हा ते उभारीन. तर त्याच्या मृत्यू आणि त्याचं पुनरुत्थान त्याबद्दल ख्रिस्त बोलत होता. तर सर ते शेवटी योहान जो आहे तो या घटनेबद्दल बोलतो. आणि मग हीच घटना आता आणखी पुढे जाऊन लाजराच्या घटनेशी जाऊन जोडते. आणि त्याबद्दल आपल्याला अध्याय 11 वचन 1 ते 57 मध्ये पाहायला भेटतं. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की तो जो लाजर आहे, मार्था मरिया त्यांचा भाऊ, तो मरण पावतो नाही का. आणि मग आपल्याला माहित आहे की ख्रिस्त त्या ठिकाणी येतो. अं, आणि अद्भुत रीतीने त्याला 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 जिवंत करतो. यातून आपल्याला शिकायला भेटतं की ख्रिस्त जो आहे तो महान जीवन देणार आहे. तो मृत्यूवर विजय मिळवणारा आणि मृत्यूवरील त्याचं जे दैवी सामर्थ्य आहे, ते सुद्धा आपल्याला त्यातून पाहायला भेटतं की त्याने लाजराला पुन्हा उठवलेलं आहे. आणि एवढंच नाही तर लाजराला पुन्हा उठवणं हे जणू काय त्या ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं एक पूर्वचित्रण ते जणू काय करणार होतं, की पहा ज्या प्रकारे मी या लाजराला पुन्हा उठवलेला आहे, त्याच प्रकारे मनुष्याचा पुत्र मी जो जीवन देणारा प्रभू आहे, तो मी मरणाच्या अधीन राहणार नाही, मी पुन्हा उठणार आहे. सदेह मी पुन्हा उठणार आहे. आणि समर्पणाच्या या सणाच्या या आपण पाहतो किंवा या पुनर्स्थापनेच्या या सणाच्या निमित्ताने या सर्व घटनेमध्ये आपण पाहतो की ख्रिस्तामध्ये हे सर्व कसं पूर्ण होत आहे, त्याची ही आठवण करून देणार आहे. त्यानंतर पुढे आपण येतो तर विशेष करून पुढील जो भाग आहे अ, हा त्याच्या त्याच्या सेवेतील 7वा भाग आहे. आपण जे 7 भाग पाहत होतो मागील आठवड्यापासून आपण ते सुरुवात केली होती. आपण मागील आठवडे 5 पाहिले होते, तर आपण 6वा भाग तिथं पाहिलेला आहे, जिथं पुनर्स्थापनेच्या सणाची सुरुवात आपण तिथे पाहतो. आता हा जो 7वा भाग आहे, इथं आपल्याला आता तिसरा ओलांडण म्हणजे तिसरं वर्ष आपल्याला पाहायला भेटतं. पहिलं, दुसरं आणि तिसरं वर्ष. आणि या सणा निमित्ताने या सणाबद्दल आपण अध्याय 12 मध्ये पाहतो. जिथं बघा वचन काय सांगतं, अध्याय 12 वचन 1. मग येशू ओलांडण्याच्या पूर्वी 6 दिवस बेथानीस आला. आता इथं तयारीबद्दल सांगितलेलं आहे. ओलांडण्याच्या पूर्वी 6 दिवस अगोदर बेथानीस आलेला आहे. त्या ओलांडण सणासाठीची तयारी, त्याबद्दलचा हा संदर्भ आहे. अध्याय 12 वचन 1 ते 50 आपल्याला त्याबद्दल सांगतो. आणि हा तिसरा ओलांडण आहे त्याच्या सेवेमधील, म्हणजे त्याचं सेवा सुरू होऊन आता हे तिसरं वर्ष होतं. आणि त्या तिसऱ्या वर्षातील ही घटना आहे नाही का. आणि आपल्याला पाहायला भेटतं की योहानने या सणाच्या तयारीबद्दलचा हा संदर्भ इथं सांगितलेला आहे. आणि कशा प्रकारे प्रभू आता ही तयारी करणार आहे, त्याबद्दल तो बोलत असताना आपल्याला पाहायला भेटतं की अ, वचन वचन 13 ते 17 मध्ये विशेष करून शिष्यांच्या सेवेने तो याची सुरुवात करतो. आणि विशेष करून अध्याय 19 मध्ये ही सुरुवात शिष्यांच्या सेवेपासून होते. तर 19 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की तो वलांडणाचा यज्ञ पशु म्हणून त्या बलिदानापर्यंत अगदी एक 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 स्टेज, एक मार्ग तयार करणारी अशी ही ही त्याची तयारी असते नाही का. आणि ही तयारी अगदी त्याला वधस्तंभाकडे खेचणारी असते, वधस्तंभाकडे वाटचाल करवणारी असते. तर त्याकडे आपण लक्ष देणार आहोत. तर ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल शिकतो, तर ही सुरुवात जी आहे, अगदी सुरुवातीलाच आपण पाहतो की एक 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 बहीण आहे जी जी एक सगळ्यात अनमोल असं तेल, सगळ्यात सगळ्यात नाही का महागडं असं तेल जे आहे, त्याद्वारे त्याला त्याला तेलला भंग करते नाही का. आणि आपल्याला माहित आहे इथं यहुदा जो आहे, तो फार नाही का, तो चोरटा होता आपण पाहतो. आणि तो फार कपटी होता. त्याला स्वतःसाठी त्या गोष्टी लपून ठेवायच्या होत्या, ते तेल, कारण तो खजिनदार पण होता. आणि
तो खजिनदार होता आणि नक्कीच प्रभूला या गोष्टी माहित होत्या, की ज्या गोष्टी त्याच्याकडे यायच्या त्यातून तो काही चोरून पण ठेवायचा. म्हणूनच जर तुम्ही बारकाईने अ, या वचनांकडे पाहिलं, तर तुम्हाला त्याच्याबद्दल शिकायला भेटेल, की तो कसा खजिनदार होता. आणि आज सुद्धा आपल्याला या गोष्टी पुष्कळ ठिकाणी पाहायला भेटतील. तर यहूदा इस्करियोत बघा, ज्यावेळेस ती जी बहीण आहे मरिया, ती येऊन प्रभूच्या पायाला तेल लावायचं आहे, त्या आपल्याला पाहायला भेटतं, की ती ते शुद्ध जटामांसीचं मौल्यवान सुगंधी तेल घेऊन तिथे येते आणि तिने प्रभूच्या चरणाला ते लावलं आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले म्हणे. तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेलं. मग शिष्यांतील एक जण यहूदा इस्करियोत जो त्याला धरून देणारा होता, तो म्हणाला, काय म्हणाला बघा, अध्याय 12 वचन 5 मध्ये, हे सुगंधी तेल 300 रुपयांना विकून ते गरिबांना का दिले नाही म्हणे. त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो म्हणाला असे नाही, तर तो चोर असून त्याच्याजवळ डब्बी होती व तिच्यात जे टाकण्यात येई ते तो चोरून घेई, म्हणून तो तसे म्हणाला. पाहिलं खजिनदार कसा होता तो. तर ह्या गोष्टी आहेत. परंतु ही जी घटना घडत आहे, आपल्याला पाहायला भेटतं की अगदी सुरुवातीलाच योहान या घटनेचा उल्लेख करतो आणि जणू काय प्रभू जो आहे तो अगदी त्याला उत्तर देतो परखडपणे. आणि इथं जो शब्द वापरला विशेष करून माझ्या उत्तर कार्यासाठी म्हटलेला नाही का. तिच्या 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 वाटेत जाऊ नका म्हणे, कारण माझ्या उत्तर कार्याच्या दिवसासाठी ते तिला ठेवू द्या म्हणे असं म्हटलेलं आहे. तर माझ्या उत्तर कार्याच्या दिवसासाठी ते तिला ठेवू द्या नाही का. जे आपल्याला वचन 7 मध्ये पाहायला भेटतं. आणि मग मला असं वाटतं की तिने ते लावलेलं आहे तेल आणि कदाचित त्यातून काही उरलं असेल त्याकडे हा जो योद्धा आहे त्याचं लक्ष असावं. आणि ख्रिस्त म्हणतो की नाही, हिच्या वाटेत जाऊ नका नाही का. तर माझ्या उत्तर कार्याच्या दिवसासाठी ते तिला ठेवू द्या असं म्हटलेलं नाही का. तर नक्कीच तेच नंतर आपण पाहतो भल्या पहाटे त्या सर्व बहिणी पुन्हा तशाच प्रकारची सुगंधी द्रव्य घेऊन तिकडे येतात, त्या कबरेकडे, ज्याच्याबद्दल आपल्याला ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या दिवसाबद्दल ते आपण शिकत असताना त्या गोष्टी पाहतो. पण हा जो भाग आहे तयारी सुरू असताना याचा उल्लेख योहान करतो. पुढे आपल्याला वचन 12 ते 19 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जो यरुशलेमेतून आणि प्रवेश आहे त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. वचन 20 ते 50 मध्ये आपण पुढे पाहतो की ख्रिस्ताने जाहीरपणे घोषित केलं की की त्याच्या मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे त्याचे गौरव होण्याची ते आता वेळ जवळ आलेली आहे. 20 पासून पुढे जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला त्या गोष्टीबद्दल शिकायला भेटेल. बघा वचन 20, सणात उपासना करण्यास आलेल्या लोकांपैकी काही हेलेनी होते. त्यांनी गालिलातील बेथसेदा फिलिप ह्याच्याजवळ येऊन विनंती केली, महाराज येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे. फिलिपाने येऊन अंद्रियाला सांगितले आणि अंद्रिया व फिलिप यांनी येऊन येशूला सांगितले. येशूने त्यांना म्हटले, मनुष्याच्या पुत्राचा गौरव होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. तर पहा, मनुष्याच्या पुत्राचा गौरव होण्याची वेळ आली आहे आणि गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो म्हणे आणि मेला तर पुष्कळ पीक घेतो. म्हणजे त्याच्या मृत्यूबद्दल आणि त्याच्या मृत्यूद्वारे तो कशा प्रकारे त्याच्या पित्यासाठी अ, तो त्याचे निवडलेले लोक त्याच्या प्रजेसाठी तो आपला प्राण देणार होता. त्याच्या प्रजेला तो मोलाने विकत घेणार होता. त्याच्याबद्दलचं हे अनमोल आपल्याला मार्गदर्शन आहे. प्रभू येशूने जे सर्व आपल्याला पाहायला भेटतं त्याचे लोक ऐकत होते. त्यांना विश्वास ठेवण्याचं पुढे आव्हान केलेलं आहे नाही का. अं, त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी त्याने त्यांना आव्हान केलेलं आहे. आणि एवढंच नाही, पण आपण पाहतो की त्यांच्या समोर पुष्कळ चमत्कार त्याने केले. जर तुम्ही वचन 37 पासून पुढे पाहिलं तर पहा, त्याने त्यांच्यासमोर इतकी चिन्हे केली असताही त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. यावर योहान भर देत आहे बघा. हे ह्यासाठी झाले की यशया संदेष्टाने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे, प्रभू आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे, परमेश्वराचा भुज कोणाच प्रगट झालाय. यामुळे त्यांना विश्वास ठेवता आला नाही. या कारणाने यशया आणखी म्हणाला,
त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये व मी त्यांना बरे करू नये म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले व त्यांचे अंतःकरण कठीण केले आहे. अनेक चमत्कार करू नये. काहींनी विश्वास ठेवला, परंतु बऱ्याच बऱ्याच यहूद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला नाही. तर अशा प्रकारे त्याच्या ही जी सार्वजनिक सेवा आहे, त्यातील या घडामोडी आपण पाहतो नाही का? आणि मग पुढे आणखी एक नवीन भाग सुरू होतो आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची खाजगी किंवा एकांतातील सेवा, जी आपण पाहतो. अ, हा आता शेवटचा भाग आहे आणि ह्या शेवटच्या भागामध्ये प्रभू येशूचं त्याच्या शिष्यांसोबतचं शेवटचं भोजन, त्याला अटक करणं, वधस्तंभी खिळणं आणि पुनरुत्थान या घटना आपल्याला या शेवटच्या भागामध्ये पाहायला भेटतात. आणि इथं प्रभू येशूने त्याचे गौरव जे आहे, त्याच्या त्याच्या लोकांसमोर कसे प्रगट केले नाही का, त्याबद्दल जे ह्या घटना आहे किंवा हे वर्णन करणारे हा संदर्भ आहे. योहानाने शिकवलं की प्रभू येशूने त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची जवळून त्यांनी सेवा केलेली आहे. आणि योहान त्याची आठवण करून देतो. आणि त्यांच्यासाठी स्वइच्छेने फक्त त्यांनी सेवा केली. ती फक्त सेवा म्हणूनच नाही, तर त्याने स्वइच्छेने आपला प्राणही दिला म्हणे. तर या घटनांद्वारे प्रभू येशूने देवाचं गौरव अशा प्रकारे प्रकट केलं, जे यापूर्वी कधीही कोणीच पाहिलं नव्हतं नाही का. आणि म्हणूनच हे आपल्याला पुन्हा एक वार अ, योहान अध्याय 1 आणि वचन 14 कडे घेऊन जाणार आहे, जिथे योहान म्हणतो की आम्ही त्याचं गौरव पाहिलं म्हणे. ते पित्यापासून येणाऱ्या एकुलत्या एकाच्या असाव्याचं सत्य आणि अनुग्रहाने परिपूर्ण असं ते होतं. आता हे योहान जो आहे, आपल्याला माहित आहे अध्याय 1 आणि वचन 11 आणि 12 मधील जे अगोदरच सांगितलेलं जे सत्य आहे किंवा तो जो सार आहे, त्याचा उलगडा देतो. कारण अगोदरच सुरुवातीला योहान म्हणतो की जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही म्हणे. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. आता ही सत्य काहींनी स्वीकार केला, काहींनी स्वीकार केला नाही. आणि ते सत्य तो इथं या संदर्भात मांडतो नाही का. युहान शुभवर्तमानाबद्दल आपण शिकत असताना पहिले जे 12 अध्याय आहेत, ते पहिले 12 अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची ती सार्वजनिक सेवा, त्याबद्दल आपण शिकलो. जिथं अगदी त्या वेगवेगळ्या भागामध्ये त्याची सेवा आहे. परंतु तिथं आपल्याला वारंवार पाहायला भेटतं त्याचे स्वतःचे लोक, ते यहुदी, त्याचा कशा प्रकारे आपण पाहतो की त्याचा विरोध ते करत होते, त्याचा त्यांनी स्वीकार केलेला नाही. दुसरीकडे शंभरुनी लोक त्यांनी स्वीकार केला, परंतु यहुदी लोक स्वीकार करत नाही. त्यांची मन कठीण होताना आपल्याला दिसतात. हे वारंवार आपण प्रत्येक अध्यायामध्ये त्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. त्यानंतर आपण अध्याय 13 मध्ये येतो. तर आता योहान जो आहे, तो आपलं लक्ष आता खरं तर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या त्याच्या लोकांवर तो केंद्रित करतो. म्हणजे त्याचे शिष्य, त्याच्यावर तो ते लक्ष केंद्रित करतो. आणि या भागांकडे पाहत असताना हा जो संदर्भ आहे, विशेष करून 2 भागामध्ये विभागला जातो नाही का. पहिला भाग जो आहे, जिथे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं जे शेवटचं भोजन आहे, प्रभू भोजन आपण म्हणतो नाही का, त्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. तर दुसरा भाग जो आहे, जिथं आपल्याला प्रभू येशूच्या महान गौरवाच्या घटकेबद्दल शिकायला भेटतं. ती घटका म्हणजे त्याचा मृत्यू आणि पुनरुत्थान. आणि अशा प्रकारे या 2 भागामध्ये हा जो शेवटचा संदर्भ आहे, तो पूर्णपणे विभागलेला आहे. तर पहिला जो भाग आहे, त्याकडे आपण लक्ष केंद्रित करूया. प्रभू भोजन. आज अनेक मंडळांमध्ये आपल्याला माहित आहे की हा विधी साजरा केला जातो नाही का. वेगवेगळ्या प्रकारे याकडे पाहतात लोक. प्रभूने जो ओलांडण आहे, त्याच आपण पाहतो. ओलांडणच ते भोजन, ती सहभागिता, त्याच आपण पाहतो की त्याच्याच ऐवजी त्याने आपल्याला हे दिलेलं आहे. प्रभू भोजन एक विधी म्हणून मंडळीला दिलेला आहे. का बरं तो दिला? तर आपल्याला माहित आहे, मत्ते कृषी वर्तमानमध्ये आपल्याला शिकायला भेटतं. करिंथ पत्रामध्ये पाऊल म्हणतो की त्याच्या स्मरणार्थ त्याने हे दिलेलं आहे. आता प्रभोजन हे आपल्या आपल्या शुद्धीकरणासाठी त्याने दिलेलं नव्हतं.
हे आपल्या पापांची क्षमेसाठी दिलेलं नाही. किंवा प्रभोजन घेत असताना अनेक लोकांचे चुकीचे गैरअर्थ होतात. ते लोक करतात, जसं रोमन कॅथलिक लोक म्हणतात की द्रव्यांतरण हा त्यांचं तत्व आहे. ते अशा प्रकारे म्हणतात की ज्यावेळी आपण प्रभोजन घेतो, ज्यावेळी तो जो प्याला आहे आणि ती जी भाकर आहे त्याच्यावर आशीर्वाद दिला जातो, प्रार्थना केली जाते, तर तो प्याला आणि ती भाकर खरंच त्यांचं रूपांतर खरंच ख्रिस्ताचं रक्त आणि खरंच ख्रिस्ताचं शरीर असं ते होतं म्हणतात ते. परंतु हे साफ चुकीचं आहे. पूर्णपणे पवित्र शास्त्राच्या विरुद्ध असणारे शिक्षण आहे. पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतं प्रभू येशू ख्रिस्ताने हा विधी लावून दिलेला आहे. दोनच विधी लावून दिलेले आहेत मंडळीसाठी. त्यातील एक म्हणजे बाप्तिस्मा, जे आपल्या आपल्या जीवनात झालेलं जे कार्य आहे, जे आपल्या जीवनात देवाच्या आत्म्याने केलेलं कार्य, त्याच्या सुवार्तेच्या द्वारे आपलं जे जीवन बदललेलं आहे, आपलं जे तारण झालेलं आहे, ते आपण उघडपणे त्या कृतीद्वारे प्रकट करतो, बाप्तिस्मा. आणि प्रभुभोजन हे आपल्यासाठी प्रभूने दिलेला हा विधी आहे, जे आपण नेहमी आणि नेहमी ज्याद्वारे आपण सहभागीतेत एकत्रित येतो. जिथे सांगितले माझ्या स्मरणार्थ हे करा, जिथे आपण ख्रिस्ताचं स्मरण करतो, ख्रिस्ताने आपल्यासाठी केलेल्या परिपूर्ण कार्याचं आपण स्मरण करतो. आणि एवढंच नाही तर मंडळी या नात्याने आपण एकत्रित येऊन जणू काय ख्रिस्ताचे एक शरीर आहोत आपण, त्याची सुद्धा एक 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 घोषणा आपण करतो. आणि एवढंच नाही तर ख्रिस्त पुन्हा येणार आहे, त्या महान आशेची वाट आपण पाहतो. तर प्रभोजन याबद्दल पाहत असताना हा भाग जो आहे अध्याय 13 वचन 1 पासून तर अध्याय 17 वचन 26 मध्ये आपल्याला या भागाबद्दल शिकायला भेटतं. शेवटच्या या जेवणाच्या वेळी येशूने आपल्या शिष्यांची केलेली सेवा आपल्याला पाहायला भेटतं. ती जणू काय 4 वेगवेगळ्या भागात वर्णिली जाऊ शकते, नाही का. पहिलं म्हणजे प्रभू येशूने त्याच्या शिष्यांचे पाय धुवून त्यांची सेवा केली. आणि आपल्याला माहित आहे की त्यातून त्याने एक कित्ता दिलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा, नाही का. कारण शिष्य अगोदर पासून म्हणत होते देवाच्या राज्यात मोठा कोण अगोदर पासून त्यांच्यामध्ये तो वादविवाद पण होता, नाही का. आणि आपल्याला माहित आहे की ख्रिस्ताने हे करून काय दाखवलं माहिती आहे तुम्हाला. इस्रायलमध्ये पाय धुणे जो आहे, पाय धुणे हा सगळ्यात खालचं काम होतं. सगळ्यात खालचं काम होतं. कारण इस्रायलमध्ये ज्यावेळेस एखादा व्यक्ती बाहेरून जाऊन यायचा, तर त्याचे पाय धुण्यासाठी एका व्यक्तीला कामावर ठेवलं जायचं. तर एका दासाला ते नियुक्त करायचे आणि तो दास जो होता, जो पाय धुण्याचं काम करायचा, तो दास सर्व दासांमधील सगळ्यात खालच्या दर्जाचा तो होता. त्याच्याकडे सगळ्यात खालच्या दर्जाने पाहिलं जायचं. आणि ख्रिस्ताने हे कार्य करून तो किती नम्र झाला, कुठपर्यंत त्याने स्वतःला नमवलेला आहे, त्याचं त्याने सुंदर उदाहरण दिलं. आणि शिष्यांना सुद्धा त्याचा तो धडा त्याने दिलेला आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की प्रभू येशूने त्याच्या शिष्यांचे पाय धुतले. हे जणू काय प्रभू येशू ख्रिस्ताच्या पृथ्वीवरील संपूर्ण सेवा कार्याचे एक चिन्ह होतं, जे आतापर्यंत त्याने केलेलं आहे. आणि पुढे तो जे करणार होता त्याची एक छोटीशी झलक, एक चिन्ह हे होतं. कशा प्रकारे बरं. एक तर त्याचे देहधारणा, तो महान गौरवी पराक्रमी निर्माण करता देव, जो सार्वकालिकतेमध्ये होता, जो जो आपल्या पित्यासोबत समाधानी होता, त्या त्रयिक देवामध्ये तो अगदी समाधानी होता, ज्याने सर्व विश्व निर्माण केलं. जो या या विश्वाचा आधार, जो महान सामर्थी देव, तो देव देहधारी झाला. तो गौरवी देव देहधारी झाला. इथं आपल्याला त्याची नम्रता पाहायला भेटते. आणि तीच नम्रता त्याच्या या कृतीतून सुद्धा तो दाखवतो. आणि तो इथपर्यंत त्याने स्वतःला लीन केलेला आहे की त्याने मरण, आणि ते वधस्तंभावरचं मरण सोसलं म्हटलेलं आहे. त्या तारणदायी बलिदान त्याने दिलेलं आहे. आपल्याला तिथपर्यंत पाहायला भेटते. हे दोन्ही सत्य आपल्याला ह्या एका ख्रिस्ताच्या कृत्यातून पाहायला भेटतात. संपूर्ण विश्वाचा तो महान निर्माण करता त्याच्या स्वतःच्या लोकांकडे जणू काय नतमस्तक होऊन त्यांचे थकलेले आणि घाणेरडे पाय धुवून त्यांची सेवा त्याने केली. आणि ही कृती अशी होती की जी लगेच दुसऱ्या दिवशी क्रुसावर एक मोठा कळस गाठणारी होती. कारण लगेच तिथून पुढे आपल्याला पाहायला भेटतं काहीच तासामध्ये त्याला धरण्यात आलं. काहीच तासामध्ये त्याला अटक करण्यात आलं. अगदी अगदी वधस्तंभाच्या तो जवळ होता.
आणि त्यावेळी तो ह्या सर्व गोष्टी करत आहे. त्याची ही कृती करणं, शिष्यांचं पाय धुणं आपल्याला पाहायला भेटतं, की पुढे जाऊन तो क्रुसावर काय करणार होता, त्याची सुद्धा आठवण करून देत होता. की पहा, ज्या प्रकारे ख्रिस्त म्हणतो, अहो कष्टी आणि भारतांजनो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आणि विशेष करून ज्या प्रकारे त्यांनी त्या शिष्यांचे घाणेरडे आणि थकलेले ते पाय धुतलेले आहेत, अशाच प्रकारे दुसऱ्या दिवशी त्या वधस्तंभावर तो त्या कष्टी, भाराक्रांत आणि घाणेरड्या अशा आत्म्यांना त्याच्या अतिशुद्ध रक्ताने धुणार होता. नाही का? त्याचं एक सुंदर हे चित्र होतं. त्यांचे पाय धुतल्यानंतर येशूने हे जाहीर केलं, की शिष्यांपैकी एक त्याला धरून देणार आहे. आणि आपल्याला माहित आहे, की सैतानाने यहूदामध्ये प्रवेश केल्यानंतर यहूदा इस्करियत जो आहे, विश्वासघात करण्यासाठी त्या ठिकाणाहून निघून गेलेला आहे. त्याच्याबद्दलचा आपल्याला हा जो पुढील जो वृत्तांत आहे, तो आपल्याला त्याच्याबद्दल आपल्याला आठवण करून देतो अध्याय 13 मध्ये नाही का? वचन 21 मध्ये पहा, अध्याय 13 वचन 21 असे बोलल्यावर येशू आत्म्यात व्याकुळ झाला व निश्चित अर्थाने म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल. तो कोणाविषयी बोलतो या संशयाने शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. आणि पुढे आपल्याला पाहायला भेटतं वचन 27 मध्ये, पहा, घास दिल्याबरोबर सैतान त्याच्यामध्ये शिरला म्हणे. मग येशूने त्याला म्हटले, तुला जे करायचे ते लवकर करून टाक. तुला जे करायचे ते लवकर करून टाक. या शब्दांमध्ये सुद्धा ख्रिस्ताची अधिकारवाणी आपल्याला पाहायला भेटते. या शब्दामध्ये सुद्धा ख्रिस्ताची अधीनता सुद्धा आपल्याला पाहायला भेटते, की तो पित्याच्या नियुक्त समयाच्या अधीन आहे. पित्याची इच्छा तो कशी पूर्ण करत आहे बघा. अगदी वेळेच्या अधीन राहून त्याने स्वतःला सोपवलेला आहे. त्याने स्वतःला सोपवलेला आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं, की तो यहूदा तिथून जातो. आणि मग आपण पुढे पाहतो, की आता प्रभू जो आहे, तो आणखी पुढे बोलतो 12 वचन 31 पासून पुढे. तो बाहेर गेल्यावर आता ते तिथून त्या खोलीतून आता बाहेर गेलेले आहेत. आणि इथून आपल्याला पाहायला भेटतं, की अ, अ, पुढे प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे, आता मनुष्याचा पुत्राचा गौरव झाला आहे आणि त्याच्या ठायी देवाचा गौरव झालाय. देव आपल्या ठायी त्याचा गौरव करेल, तो त्याचा लवकर गौरव करेल म्हणे. मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुमच्या बरोबर आहे. तुम्ही माझा शोध कराल आणि जसे मी यहूद्यांना सांगितले, की जेथे मी जातो तेथे तुम्हाला येता येणार नाही, तसे तुम्हालाही आता सांगतो. मी तुम्हाला नवी आज्ञा देतो, की तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. जशी मी तुमच्यावर प्रीती केली, तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. तुमची एकमेकावर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. किती सुंदर आणि अगदी अगदी सरळ ख्रिस्त हे स्पष्ट करत आहे, की प्रीती ही किती अनमोल हा गुण आहे. किती सुंदर हा हे वैशिष्ट्य आहे एका विश्वासणाऱ्याचं. आणि आपल्याला पाहायला भेटतं ज्यावेळेस ख्रिस्त अशा प्रकारे म्हणतो, की मी तुम्हाला नवी आज्ञा देतो नाही का? अगोदरच त्याने सांगितलं, की खरी महान आज्ञा काय आहे? सगळ्यात अगोदर देवावर प्रीती करणं. आणि पहा, ती प्रीती जर तुम्ही देवावर करत आहात, तर ते कुठून दिसतं बरं? तुम्ही एकमेकावर प्रीती करता. तुम्ही एकमेकावर प्रीती करता. तुम्ही मंडळीमध्ये, तुम्ही मंडळीमधील लोकांमध्ये, मंडळीमधील एकमेकांवर, मंडळीमधील कुटुंबामध्ये तुम्ही प्रीती करता, एकमेकावर प्रीती करता तुम्ही. त्यातून हे स्पष्ट होतं, की तुम्ही ख्रिस्ताचे शिष्य आहात. आपण ख्रिस्ताचे शिष्य आहात. पुढे आपल्याला पाहायला भेटतं, की प्रभू जो आहे या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की अनेक गोष्टी तो बोलतो. आणि विशेष करून हा जो भाग आहे, यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो तो आपल्या शिष्यांना सांत्वन देतात. ज्यावेळेस तो म्हटला, की मी तुमच्या जवळ आता फार थोडा वेळ आहे, त्यानंतर मी जाणार आहे म्हणे तुम्हाला सोडून. त्यावेळेस शिष्य अस्वस्थ झाले. ते व्याकुळ झालेले आहेत, की आम्ही आता इतका काळ जी सेवा आम्ही करत आहोत आमच्या प्रभू सोबत, त्यांनी केलेले परिपूर्ण कार्य आमच्या नेत्रांनी आम्ही पाहिलेलं आहे. त्या प्रभू सोबत आम्ही जेवलेलो आहोत. त्या प्रभू सोबत आम्ही रात्रंदिवस राहिलेलो आहोत. तो प्रभू आता म्हणतोय, की मी तुम्हाला सोडून जाणार आहे. ते अस्वस्थ झाले. आणि ते अस्वस्थ झाले असताना प्रभू त्यांना
या संदर्भामध्ये अध्याय 13 वचन 31 ते अध्याय 14 वचन 31 मध्ये तो सांत्वन देत आहे. आणि हा जो भाग आहे आपल्याला पाहायला भेटतो, विशेष करून यहूदा इस्करियोत त्याला सोडून निघून जातो नाही का. आणि आपल्याला पाहायला भेटतो तिथून जो नवीन जो 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 उपदेश प्रभू देत आहे किंवा नवीन जो भाग सुरू होत आहे, त्या भागाला आपण काय म्हणू शकतो? निरोपाचा उपदेश आपण म्हणू शकतो. शेवटचा उपदेश आपण म्हणू शकतो. समारोपाचा उपदेश आपण त्याला म्हणू शकतो नाही का. त्याची सुरुवात प्रभू करतो नाही का. ज्यामध्ये प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना या वस्तुस्थितीसाठी तयार केलं की तो त्यांना लवकरच सोडून जाणार आहे. अगदी स्पष्ट रीतीने जे आपण अगोदरच शिकलो नाही का. वचन 33 मध्ये, योहान 13 वचन 33 मध्ये, मुलांनो मी अजून थोडा वेळ तुमच्या बरोबर आहे. तुम्ही माझा शोध कराल आणि जसे मी यहूद्यांना सांगितले की जेथे मी जातो ते तुम्हाला येता येणार नाही, तसे तुम्हालाही आता मी सांगतो म्हणे. जरी या सर्व घडामोडींचे आपल्याला पाहायला भेटतं की प्रेषित जे आहेत ते प्रथम प्रेक्षक होते नाही का, तरी आपल्याला पाहायला भेटतं प्रेषित ही सेवा भावी पिढ्यांसाठी एक 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 महान साक्ष देणारी होती. कारण जर तुम्ही प्रेषितांबद्दल जर पाहिलं तर तुम्हाला शिकायला भेटतं. योहान म्हणतो पहिल्या योहानाच्या पत्रामध्ये की आम्ही जे आमच्या डोळ्यांनी पाहिलं, आम्ही जे आमच्या हातांनी चाचपलं, आम्ही जे न्याहाळलं, त्याची साक्ष आम्ही देतो. प्रेषितांनी तेच केलेलं आहे. प्रेषितांनी तेच केलेलं आहे. त्यांनी जे आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, जे आपल्या हातांनी चाचपलेलं आहे, जे आपल्या आपल्या नेत्रांनी निहाळलेलं आहे, त्याची साक्ष त्यांनी दिलेली आहे. प्रेषित म्हणजे आपल्याला पाहायला भेटतं की पाठवलेलं. काय बरं कशासाठी? एका विशिष्ट उद्देशासाठी. तो ख्रिस्त जो गौरवी प्रभू त्याचे साक्षी होण्यासाठी त्याने त्यांना पाठवलं. जगाची उलथापालत त्यांच्याद्वारे देवाने घडवून आणली अद्भुत रीतीने. पुढे आपल्याला पाहायला भेटतं की त्या अगदी सुंदर रीतीने प्रभू जो आहे तो अनेक गोष्टी तिथे शिकवतो नाही का. ज्यावेळेस या निरोपाच्या उपदेशाला तो सुरुवात करतो तर तो आपल्याला पाहायला भेटतं की या शब्दाने त्याने ती सुरुवात केली की आता माझं गौरव होण्याची वेळ आली आहे. याचा अर्थ तो मरणार होता आणि पुन्हा तो उठणार सुद्धा होता आणि स्वर्गातील त्याच्या पित्याकडे तो जाणार होता. त्याच्याबद्दल तो बोलत आहे. आता त्याच्या शिष्यांना त्याच्या शारीरिक उपस्थिती विना चालावं लागणार होतं, बोलावं लागणार होतं, जगावं लागणार होतं या जगामध्ये नाही का. परंतु आपल्याला माहित आहे की प्रभूने तिथं सोडलं का. एवढंच नाही तर पुढे पेत्र त्याला नाकारणार आहे त्याबद्दलचं भाग्य सुद्धा पुढील भागामध्ये त्याने वचन 36 पासून पुढे आपल्याला पाहायला त्याने केलेलं आहे. आणि मग या सर्व प्रभूच्या बोलण्याने शिष्य अस्वस्थ झाले, जे आपण अगोदरही पाहिले, आंतरिक वेदनेने भरले नाही का. आणि प्रभूला माहित होतं, प्रभूने ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि म्हणून त्याने त्यांचं सांत्वन केलं. त्यांना त्याने खात्री दिली की तो त्यांना देखील शेवटी पित्याकडे घेऊन जाणार आहे. पहा वचन एक काय सांगते अध्याय 14, तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. किती महान हा तारणारा आहे, किती उत्तम हा मेंढपाळ आहे, जो आपल्या लेकरांना कधीच सोडत नाही. पुढे त्यांना सांगितलं त्याने की अरे तो त्यांना एकटं सोडणार नाही. तो त्याच्या जागी त्याची उणीव भरून काढण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी तो पवित्र आत्म्याला पाठवणार आहे. त्याच्याबद्दल आपल्याला अध्याय 14 मध्ये पुढे शिकायला भेटतं नाही का. वचन 26 मध्ये पाहायला भेटतं. वचन 15 पासूनच पुढे आपण त्याबद्दल पाहतो नाही का. वचन 15 पहा, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल म्हणे. मी पित्याला विनंती करेल, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहावे. पवित्र आत्म्याबद्दल बोलत असताना आज जगामध्ये फार फार चुकीचे नाही का विचार, फार चुकीचं शिक्षण आहे. अनेकांना अनेक अनेक असे असे गीतं आवडतात जिथं आपल्याला पाहायला भेटतं की
की जिथं पवित्र आत्म्याला बोलवलंय, नाही का? पवित्र आत्म्याला बोलावलं जातं. पवित्र आत्म्याला आम्ही बोलवतो, नाही का? पवित्र आत्मा किंवा वेगवेगळ्या अशी गीतं तुम्ही ऐकत असाल. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की एकदाच तो तुम्हाला देण्यात आलेला आहे. आणि माहितीये तुम्हाला वचन 16 काय सांगतं? बारकाईने तुमच्या पवित्र शास्त्रामध्ये तिथं तुम्ही अंडरलाईन करा. का बरं? तो तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहावे म्हणून तो दिलेला आहे. सदा सर्व काळासाठी तो दिलेला आहे. पवित्र आत्मा आपल्याला पाहायला भेटतं, की त्या तारणाच्या पहिल्या त्या सेकंदापासून आपल्या हृदयात वास करतो, तर सार्वकालिकतेपर्यंत तो दिलेला आहे आपल्यासाठी. आणि जग त्याला ग्रहण करू शकत नाही म्हटलेलं आहे. कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता. का बरं हे कसं म्हणतो ख्रिस्त असं? जग त्याला ग्रहण करू शकत नाही. कारण जग जे आहे ते भ्रष्ट आहे, ते आंधळ आहे, ते आपल्या अपराधामध्ये ते मृत आहे. ते ते कधीच त्या जिवंत देवाला पाहू शकत नाही, त्याला ओळखू शकत नाही. आणि त्या जगामध्ये एका काळी आपणही होतो आंधळ, आपणही पडलेले होतो. आपणही मृत होतो आपल्या अपराध आणि पातकांमध्ये. परंतु आपल्याला पाहायला भेटतं, की पहा, तो जो देव, जो पवित्र आत्मा, त्याने आपले नेत्र उघडले. आत्मिक रीतीने आपल्याला त्याने जिवंत केलं. आपलं आपलं हृदय त्याने प्रफुल्लित केलं. त्याच्या सुवार्तेद्वारे. त्याने आपल्याला ख्रिस्त दाखवला, नाही का? आणि म्हणूनच वचन 17 मध्ये आपण पाहतो, की तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्या बरोबर राहतो व तो तुमच्यामध्ये वस्ती करील म्हणे. अजून तो आलेला नव्हता, नाही का? पवित्र आत्मा आपल्याला पाहायला भेटतो. जोपर्यंत ख्रिस्त भूतलावर होता, तोपर्यंत आलेला नव्हता म्हणे. काय सांगितलं? मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही. मी तुमच्याकडे येईन. हे शब्द आपल्याला पाहायला भेटतं, की प्रभू येशू ख्रिस्ताने का पवित्र आत्मा दिलेला आहे. त्याची आठवण करून देणारे आहेत. आपल्याला त्रैक देव योग्य रीतीने समजून घेणं गरजेचं आहे. आपण एकाच जिवंत देवावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा, हे तिन्ही नक्कीच त्यांचे व्यक्तित्व वेगळे असले तरी एकाच देवपणामध्ये सामावलेले हे तीन वेगळे व्यक्ती आहेत. आणि तिघांनाही आपल्याला पाहायला भेटतं, की देवपणामध्ये अगदी ते समान पातळीवर आहेत. ज्या प्रकारे देव जो पिता महान निर्माण करता आहे, महान तो सार्वभौम प्रभू आहे, जो जो सर्वज्ञानी, सर्वव्यापी आणि सर्व सामर्थ्य आहे, त्याच प्रकारे देव जो पुत्र आहे आणि त्याच प्रकारे देव जो पवित्र आत्मा आहे. परंतु तारणाच्या कार्यामध्ये हे त्रैकत्व स्वतःहून एकमेकांच्या अधीन झालेले आहेत. आपण पाहतो फक्त तारणाच्या कार्यामध्ये. परंतु कुठेही इतरत्र आपल्याला पाहायला भेटतं, की त्यांच्यामध्ये दर्जा नाहीये. स्वतःहून पिता आपल्याला पाहायला भेटतं, की पुत्र पित्याच्या अधीन झाला. स्वतःहून पवित्र आत्मा पिता आणि पुत्राच्या अधीन झालेला. आपण ते पाहतो तारणाच्या कार्यामध्ये. परंतु देवपणामध्ये अगदी एकाच समान पातळीवर आपल्याला पाहायला भेटतं, की हे त्रैक देव आहे. आणि आपण पाहतो, की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, की मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. आणि पुढे सांगितलं, मी तुमच्याकडे येईन म्हटलेला आहे. मी तुमच्याकडे येईन हा शब्द याची आठवण करून देणारा होता, की पवित्र आत्मा हा माझी उणीव भरून काढणारा असणार आहे. तर तुम्हाला सर्व सत्यात घेऊन जाणार आहे म्हणे. आणि वचन 6:26 काय सांगतं बरं? वचन 24, ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळत नाही. जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठवले त्याचे आहे. मी तुमच्या जवळ राहत असताना तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल, तो पुन्हा एक वर सांगितलं, माझ्या नावाने पाठविल. कोण पाठवतो? पिता. तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल. तो आपला शिक्षक आहे, पवित्र आत्मा, देवच पवित्र आत्मा. तो आपल्या हृदयात वास करतो. त्याचं कार्य काय बरं? तो तुम्हाला सर्व काही शिकविल.
काय शिकवणार आहे पवित्र आत्मा? काय शिकवणार आहे? त्याचं उत्तर आपल्याला ह्याच वचनामध्ये, वचन 26 मध्ये पुढील लाईन देतं. काय बरं? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. काय शिकविल? सर्व काही शिकविल तो तुम्हाला. काय आहे खरं देवाचं राज्य? ख्रिस्त अधिक जवळीकतेने पवित्र आत्मा प्रगट करतो. ज्या गोष्टी मी तुम्हाला शिकवल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. तुम्हाला माहित आहे का, नवीन करार आपल्याला माहित आहे, पेत्राच्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे की संदेश माणसाच्या इच्छेने कधी आलेला नाही, परंतु पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश लिहिला आहे. हे जे नवीन कराराचे लेखक होते, त्यांना कसं बरं आठवलं? 30 वर्षांपूर्वी, 50 वर्षापूर्वी घटना कशा झाल्या असतील? त्यांना प्रत्येक गोष्ट नाही आठवू शकत. आपण, मला माझ्या लहानपणाची प्रत्येक गोष्ट नाही आठवू शकणार, परंतु प्रत्येक बाब बारीक सारीक रीतीने आपल्याला नवीन करारामध्ये पाहायला भेटते, नाही का? आपण पाहतो. हे कसे शक्य आहे? कारण पूर्णपणे ते पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने होतं. पवित्र आत्म्याने त्यांना सर्व गोष्टींची आठवण करून दिली. म्हणूनच ते अगदी सुरुवातीपासून ते लिहू शकले. योहान का बरं अगदी प्रारंभाकडे जाऊ शकतो? तो फार ज्ञानी होता म्हणून नाही, पवित्र आत्माने त्याला त्याची त्याची आठवण करून दिली. त्याबद्दल त्याने मार्गदर्शन केलं. अगदी जुन्या करारापासून नवीन करारापर्यंत या सर्व 40 लेखकांद्वारे नक्कीच त्यांचं कौशल्य, त्यांचं ज्ञान, त्यांची भाषा, त्यांची संस्कृती, त्याचा पवित्र आत्म्याने उपयोग केला. परंतु जे काही त्याला बोलायचं होतं ते त्याने त्यांच्याद्वारे लिहून काढलेलं आहे. ते आपल्या समोर आहे. त्याची आठवण तो करून देईल. आणि नक्कीच प्रेषितांबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. प्रेषितांना त्याने आठवण करून दिली, म्हणून आपल्या समोर नवीन करार आज आहे, नाही का? आपल्याला पाहायला भेटतं, प्रभू येशू ख्रिस्ताने वचन दिलं की तुम्ही एकटे राहणार नाही, मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. नक्कीच पुढे आपल्याला पाहायला भेटतं, ख्रिस्ताने त्यांना याची सुद्धा जाणीव करून दिलेली आहे की या जगामध्ये, नाही का, तुम्हाला काय होईल म्हणे? क्लेश होईल, तुमच्यावर खटले चालवले जातील, तुम्हाला धरतील, नाही का, तुमचा द्वेष करतील, पण घाबरू नका, भयभीत होऊ नका म्हणे, नाही का? कारण तो अगदी स्पष्ट करतो की काय बोलायचं, नाही का, देवाचा आत्मा तुम्हाला सुचवेल म्हणे. आता हे जे वचन आहे ना, लोक फार त्याचा दुरुपयोग करतात, नाही का? तो आठवण करून देईल. वचन 27 मध्ये पहा, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो, जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुम्हाला माहितीये का, ज्यावेळेस प्रभू शांतीबद्दल बोलत आहे, ही शांती कशाबद्दलची आहे? ही शांती अशा प्रकारची नाही की सर्व, नाही का, जसं सर्व रस्त्यावरच्या सर्व रात्री 12 वाजता सर्व गाड्या येणं जाणं बंद होतं, आणि जशी ती शांतता असते, नाही का, ती फक्त एक रात्र काही त्या तासभर असते. पुन्हा सकाळी आपल्याला पाहायला भेटतं तो दरवळ आणि तो आवाज असतो. तशा प्रकारची शांती नाही. किंवा ही शांती अशी नाही की मी मी आजारी होतो आणि आता मी पुन्हा बरं झालो, ती क्षणिक, तशा प्रकारची शांती नाही. तर ख्रिस्ताने दिलेली शांती ही अद्भुत आहे. ही शांती म्हणजे पवित्र, गौरवी देव, त्याच्यासोबत झालेला सलोखा, समेट, जो त्याने त्याच्या महान परिपूर्ण कार्याद्वारे घडवून आणलेला आहे आपल्या हृदयात. आता ती शांती आहे. ती शांती कोणती आहे? सार्वकालिक शांती आहे. आम्हाला आता आता मरणाची भीती नाही. आम्हाला आमच्या कोणत्या वेदनेची भीती नाही. आमच्या जीवनात येणारं प्रत्येक अडखळ, आमच्या जीवनात येणारा छळ, आमच्या जीवनात येणाऱ्या वेदना, आमच्या जीवनात येणारे त्रास, क्लेश, आमच्यावर येणारा कोणत्याही प्रकारचे अडखळणं, संकट, ती शांती हिरावून घेऊ शकत नाही. कारण ती शांती ख्रिस्ताद्वारे मिळालेली शांती आहे. आणि पुढे आपल्याला पाहायला भेटतं, तो काय म्हणत आहे, ह्यापुढे मी तुमच्या बरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही, परंतु मी
पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे करतो, हे जगाने ओळखावे. म्हणून असे होते म्हणे. का बरं? आता इथं पुन्हा त्याच्या वधस्तंभाबद्दल आठवण करून देतात. तो म्हणत आहे, की पहा मी आता काही बोलणार नाही म्हणे फार. त्याच्या वधस्तंभाची वाटचाल इथून पाहायला भेटते आपल्याला. इथून पुढे नंतर काही अ, वचनानंतर आपण पुढे पाहू. त्या गेतशेमाने बागेत त्याला पकडण्यात येतं. तिथून अगदी आपण पाहतो तो अगदी शांत, स्तब्ध आपल्याला दिसतो नाही का? आणि तो म्हणतो की तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही म्हणे, नाही का? नक्कीच तो म्हणतो की मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे करतो म्हणे, म्हणून ह्या गोष्टी घडणार आहे. मी पित्याची इच्छा पूर्ण करत आहे, नाहीतर तो मला काहीच करू शकणार नाही. कारण तो अखिल विश्वाचा प्रभू तो आहे. आणि नक्कीच प्रभू त्यातून त्याच्या शिष्यांना एकतर म्हणतो तुम्ही एकटे राहणार नाही. दुसरी गोष्ट, हे प्रसंग तुमच्यावर येतात तर पहा, तुम्ही एकटे स्वतःचा बचाव करण्याची गरज नाही. तुमच्यासोबत माझा आत्मा आहे, तो तुम्हाला त्याही प्रसंगात धीर देईल. त्याही प्रसंगात तो तुम्हाला उचलून धरील. त्याही प्रसंगात तो तुम्हाला राखेल. त्याही प्रसंगात तुम्हाला मी दिलेली शांती तिचा अनुभव तो देईल. पुढे आपल्याला पाहायला भेटतं. त्याला तो सत्याचा आत्मा म्हणतो नाही का? त्यांना येशूच्या वतीने बोलण्यास आणि अचूकपणे आणि अधिकृतपणे लिहिण्यास तो सक्षम करेल. आणि हे घडलं. प्रेषितांच्या बाबतीत पुष्कळ खटले त्यांच्यावर लादण्यात आले आणि त्यावेळी देवाच्या आत्म्याने त्यांना सहाय्य केलं. काय बोलावं, काय नाही, नाही का? फार चुकीचं शिक्षण होतं. आपल्याला माहिती आहे प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण ते शिकणार आहोत, की कशा प्रकारे देवाच्या आत्म्याने अद्भुत रीतीने त्याच्या लोकांना चालवलेलं आहे, नाही का? तो कैवारी आत्मा म्हटलेला आहे. कैवारी. कैवारी म्हणजे ख्रिस्ताची उणीव भरून काढणार. आता सांत्वनाचे बोल दिल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त पुढे आपल्याला पाहायला भेटतं, की अं, त्यांची जी भविष्यातील जी सेवा आहे त्याबद्दल आणि त्यांच्या जगण्याबद्दल त्यांना तो पुढे तयार करत आहे. आणि मग तो पुढे जो आहे जणू काय त्याच्या प्रेषितांना तयार करत आहे. आणि तो संदर्भ अध्याय 15 वचन 1, अध्याय 16 वचन 33 मध्ये पाहायला भेटतो. मागील भागाच्या शेवटी आपण पाहिलं की प्रभू येशू आणि त्याचे शिष्य त्यांनी ते ठिकाण सोडलेलं आहे. आणि आता प्रभू येशूने आपल्या उपदेशाचा आणखी एक नवीन भाग सुरू केलेला आहे इथं. आणि या भागाची सुरुवात आपल्याला अध्याय 15 वचन 1 ते 8 मध्ये पाहायला भेटतं, जिथं ख्रिस्ताने स्वतःला खरा द्राक्षवेल तो म्हणून घेतो नाही. आणि हा संदर्भ सगळ्यांचे परिचित आहे. ख्रिस्त काय म्हणतो? मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. मीच खरा द्राक्षवेल आहे. हे सत्य हे सत्य आपल्याला काहीतरी अद्भुत शिकवणार आहे. का बरं योहानाने हा जो दाखला आहे किंवा हे जे उदाहरण ख्रिस्त स्वतःला लावून घेत आहे, हे फार फार नाही का मुद्दाम होऊन त्याने या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे काय बरं? द्राक्षवेल ही उपमा आपल्याला जुन्या करारामध्ये पुष्कळदा इस्रायल लोकांसाठी वापरलेली पाहायला भेटते. देव इस्रायल लोकांबद्दल बोलत असताना द्राक्षवेल त्याचं उदाहरण घेऊन त्या राष्ट्राला संबोधण्यात येत होतं, नाही का? जर जर तुम्ही स्तोत्र 80 वचन 8 पाहिलं तर तिथं बघा, मिसर देशातून तू द्राक्षवेल काढून आणला आणि राष्ट्रांना घालून देऊन तो त्यांच्या भूमीत लावला म्हटलेला आहे. तर इथं कुणाबद्दल बोललं जात आहे? इस्रायल राष्ट्राबद्दल बोललं जात आहे. स्तोत्र 80 मध्ये आपण पाहतो की त्यांना कशा प्रकारे देवाने मिसर देशातून सोडवलं आणि वचनदत्त देशामध्ये त्यांना तो घेऊन आलेला आहे. त्याच्याबद्दल ते आठवण करून देतं. यशिया 5व्या अध्यायामध्ये सुद्धा आपल्याला द्राक्षवेलाबद्दल पाहायला भेटतं. पहा वचन 1 ते 7 मध्ये, मी आपल्या वल्लभा प्रित्यर्थ गाणे गाईन, आपल्या प्रियकराच्या त्याच्या द्राक्षीच्या मळ्याविषयीचे गीत गाईन. माझ्या वल्लभाचा द्राक्षमळा डोंगराच्या एका अतिशय सुपीक शृंगावर होता. तो त्याने खणून त्यातील गोटे काढून टाकले व तेथे उत्तम प्रतीच्या
द्राक्षीच्या वेलाची लागवड केली आणि त्यात एक बुरुज बांधला व द्राक्ष कुंड खोदले. मग त्यापासून द्राक्षे पैदा होतील म्हणून वाट पाहिली, पण त्याने रान द्राक्षे दिली. तर आता यरुशलेमकरांनो व यहूदातील लोकांनो, माझा व माझ्या द्राक्षीच्या मळ्याचा न्याय करा बरे. माझ्या द्राक्षीच्या मळ्यात मी केले नाही असे अधिक काय करायचे राहिले? तो द्राक्षे देईल म्हणून मी वाट पाहत असता त्याने रान द्राक्षे का दिली? आता मी आपल्या द्राक्षीच्या मळ्याचे काय करणार ते तुम्हाला सांगतो. मी त्याचे कुंपण काढून टाकीन, म्हणजे तो खाऊन टाकतील, आणि त्याचे आवार मोडीन, म्हणजे तो तोडवला जाईल. मी तो उद्ध्वस्त करीन, त्याला कोणी खच्ची करणार नाही व कुदळणार नाही. त्यात काटे सराटे उगवतील, त्यावर पाऊस पाडू नका अशी आज्ञा मी मेघांना करीन. हे चित्र तुम्हाला ख्रिस्तपूर्व 586 मध्ये झालेल्या त्या भयंकर अशा, नाही का, आक्रमणाची आठवण करून देतं, नाही का, जिथं देवाने यहूदावर, बाबेल राष्ट्राला उठवलं, नाही का. आणि विशेष करून हा संदर्भ इस्रायल लोकांबद्दल सांगत आहे की कशा प्रकारे खोटी धार्मिकता, बाह्य धार्मिकता, आणि कुठल्याही प्रकारे आपण पाहतो देवाला गौरव न देणार त्यांची वृत्ती पहा. ते कशा प्रकारे देवाला विसरले आहेत, देवापासून दूर गेलेले आहेत, त्याबद्दल बोलण्यासाठी हे सर्व चित्र उभा केलेलं आहे. आणि मग कशा प्रकारे देवाचा न्याय त्यांच्यावर येतो, नाही का. एकीकडे उत्तरेकडचं जे राष्ट्र आहे त्याच्यावर देवाने अश्शूराला उभं केलं. दुसरीकडे आपण पाहतो 586 मध्ये भयंकर आक्रमण बाबेल राष्ट्राने केले. त्यावेळेस हे जे चित्र आहे ना ते आपल्याला येरुशलेमेत पाहायला भेटतं. कुंपण काढून टाकीन, ते तुला खाऊन टाकतील, आवार मोडून टाकील, तो तुडवला जाईल, तो उद्ध्वस्त करीन, कोणी खच्ची करणार नाही, कुदळणार नाही, त्यात काटे सराटे उगवतील. बरोबर. तर काय आहे तो द्राक्षमळा म्हणजे वचन 7 क्लिअर करतं. कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायलाचे घराणे, त्यातील त्याची आवडीची लागवड म्हणजे यहूदाचे लोक. त्याने न्यायत्वाची अपेक्षा केली तर अपहार, नीतिमत्वतेची अपेक्षा केली तर आक्रोश आढळून आला. काय केलं त्यांनी? त्यांच्यातील जी भ्रष्टता आहे यहूदा राष्ट्रातील, त्याबद्दल इथं सांगितलेलं आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं इर्मयाने जे विलाप गीत लिहिलं, त्याने खरंच जे शब्द इथं प्रभूने काढलेले आहेत ते शब्द त्या इर्मयाच्या मुखातून आपण पाहतो. कारण त्याने ते सर्व ओसाड झालेली यरुशलेम नगरी पाहिली त्याने, नाही का. आणि तेच आपल्याला जुन्या करणामध्ये पाहायला भेटतं. इस्रायलच्या अपयशामुळे आणि पापामुळे तिला नंतर इर्मया 2:21 मध्ये आपण पाहतो की भ्रष्ट जंगली वेल असं म्हटलं गेलेलं आहे. रान द्राक्ष दिली आणि पुढे इर्मया तिला भ्रष्ट आणि जंगली वेल म्हणतो, नाही का, ज्याच्याकडून काहीच अपेक्षा नाही, त्याच्याकडे पाहणारही नाही कुणीच. परंतु पहा, याच्या विरोधात भाषात्मक योहान ज्यावेळेस इथं द्राक्षवेलाचं उदाहरण देत आहे, तर योहान हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे की जिथं पहिला इस्रायल असफळ ठरला, अयशस्वी झाला, तो देवाचे गौरव करू शकला नाही, तर पहा, तुम्हाला मी खरा इस्रायल दाखवत आहे. येशूने या प्रतिमेचा उपयोग करून शिष्यांना याची खात्री केली की स्वतःसाठी, इस्रायलसाठी एक खरे आणि विश्वासू राष्ट्राची तो पुनर्स्थापना करत आहे. आणि ते या भव्य योजनेचा एक भाग होते. आणि ज्यावेळेस ख्रिस्त म्हणतो की पहा, मीच खरा द्राक्षवेल आहे, हे शब्द आपल्याला ह्या जुन्या करारातील प्रकाशात अगदी स्पष्ट समजतील. यहुदी लोकांना हे शब्द फार प्रखरतेने समजले असतील की का बरं योहान हे आपल्यासाठी लिहित आहे. त्यांना अगदी स्पष्ट समजलं असेल की अरे नाही, आम्ही पडलो, आम्ही अपयशी होतो, आम्ही कधीच देवाला गौरवणारे असं जीवन जगलो नाही. परंतु खरा इस्रायल ख्रिस्त आहे, खरा इस्रायल तो आहे. म्हणून पुढे काय सांगितलेलं आहे बघा, माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो म्हणे. प्रत्येक फाटा
तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूप करतो. तुम्हाला माहितीये का, द्राक्ष वेलाबद्दल आपण पाहत असताना माळी जो आहे तो काय करतो बरं, त्याची त्या वेलाची वारंवार छाटणी करत राहतो. छाटणी करत राहतो. तो काय पाहतो, की कोणती जी फांदी आहे ती वाळली आहे, जिला जिला फळ येत नाही, तो ती कट करतो. आणि ज्या फांदीला फळ येतं, तो काय करतो बरं, त्या फांदीच्या आजूबाजूला असणारे जे पाले आहेत किंवा असं काहीतरी वाळलेलं त्याला दिसलं, तर ते तो बाजूला काढतो. त्या काही काही ठिकाणी तो कट मारतो. माहिती तुम्हाला हे कशा प्रकारे ख्रिस्ती जीवनामध्ये आहे. ख्रिस्त म्हणतो की तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जसे भाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही. फाट्याला पूर्णपणे जीवन रस पुरवणारा तो वेल आहे. त्या वेलाविना फाटा मृत आहे. त्या वेलाविना फाटा पूर्ण वाळून जाईल आणि त्याचा नाश होणार आहे. त्याच प्रकारे ख्रिस्ती जीवनाचा जीवन रस ख्रिस्त आहे. आणि आपल्याला जर फलदायी जीवन जगायचं आहे तर आपण ख्रिस्तामध्येच राहू. जर आपण ख्रिस्तामध्ये आहोत आणि ख्रिस्त आमच्यामध्ये आहे आणि दिवसेंदिवस आपण ख्रिस्ताच्या ज्ञानात कृपेत वाढत आहोत, त्याच्या वचनात आपण वाढत आहोत, ख्रिस्ताचं प्रभुत्व आपल्याला दिवसेंदिवस समजत आहे. आपल्या हृदयातून, आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून तो ख्रिस्त प्रदर्शित होईल. देवाचं गौरव त्याद्वारे होतं. पिता प्रत्येकाला साफसूप करतो. पित्याचं काम आपण इथं पाहतो. तो माळी त्याला साफसूप करतो. कशा प्रकारे माहिती तुम्हाला, का बरं आपण ख्रिस्ताचे लोक, देवाची लेकरं असताना आमच्या जीवनात पुष्कळ समस्या येतात? का बरं आम्ही पुष्कळ वेळा आजाराला सामोरे जातो? का बरं आमच्या जीवनात येणारे संकट, आमच्या जीवनात येणारे छळ, आमच्या जीवनात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला माहितीये का? ती पित्याने लावलेली छाटणी आहे. त्याद्वारे तो साफसूप करतो. जेणेकरून अधिक फळ यावं, अधिक फळ यावं आपल्याला पाहायला भेटतं. ख्रिस्त स्वतःला खरा द्राक्षवेल म्हणतो नाही का? त्यातून ख्रिस्त हे स्पष्ट करत होता की तो स्वतः खरा इस्रायल आहे. प्रभू येशूने इस्रायलचं प्रतिनिधित्व आणि अंतिम स्थान पूर्ण केलेलं आहे. ते इस्रायल नक्कीच आपण पाहतो की त्या वचन देशामध्ये राहिले, परंतु ते तिथं स्थिर राहू शकले नाही. परंतु खरा इस्रायल तो ख्रिस्त आहे. तर तुम्हाला त्या खऱ्या, महान आणि अशा अशा परिपूर्ण देशात तो स्थिर करणार आहे, जे अंतिम स्थान आहे. आणि पहा, तिथून तुम्हाला कोणीच उपटून टाकू शकणार नाही, तिथून तुम्हाला कोणीच कधीच दूर करू शकणार नाही. अशा ठिकाणी ख्रिस्ताने आपल्याला स्थिर केलेलं आहे. इस्रायल देवाचे राज्य या पृथ्वीवर स्थापन करण्यात अयशस्वी झाले, पण प्रभू येशू ख्रिस्त यशस्वी झालेला आहे. त्याचे शिष्य हे त्या द्राक्षवेलाचे फाटे होते. प्रेषित देवाच्या लोकांचे एक भाग आणि छोटे मध्यस्थ आपण पाहतो नाही का? देवाने प्रेषितांना उपयोगात आणलं अद्भुत रीतीने. जुन्या करारामध्ये, जुन्या काळामध्ये संदेश त्यांना त्याने उपयोगात आणलं. नवीन कराराच्या काळात प्रेषितांना उपयोगात आणलं. देवाचं मुख म्हणून ते होते. देवाची महान सुवार्ता त्यांनी गाजविली. त्यांनी जे आपल्या डोळ्यांनी पाहिलं, आपल्या हातांनी चाचपलं, जे आपल्या नेत्रांनी निहाळलं, त्याची साक्ष त्यांनी दिलेली आहे. आता पहा, संदेष्टांचं शिक्षण, प्रेषितांचं शिक्षण या पायावर मंडळी उभारली गेली आहे. इपिस्कारास पत्र 2 अध्याय वचन 20 आपल्याला सांगतं, पाया भरणी झालेली आहे. आणि पहा, तो पाया भरणीसाठी देवाने संदेष्टे आणि प्रेषित त्यांचा उपयोग केलेला आहे. आता पुन्हा पायाची गरज नाही, कारण पाया भरणी झाली आहे. प्रेषितांचं शिक्षण आणि संदेष्टांचं शिक्षण आता आपल्या हातात आहे. हे 66 पुस्तके, त्यामध्ये आपल्याला संदेष्टांचं आणि प्रेषितांचं पुस्तक आपल्याला शिक्षण पाहायला भेटतं. त्यावरच प्रभू आता त्याच्या मंडळीची वाढ करत आहे. आणि म्हणून आपण वारंवार संदेष्टे आणि प्रेषित नाही का या जगात शोधण्याचा प्रयत्न करू नये. अगदी बायबल त्याबद्दल स्पष्ट आहे.
जे देवाला द्यायचं होतं त्याने लिखित स्वरूपात आपल्याला दिलेलं आहे. त्या काळामध्ये पवित्र शास्त्र नव्हतं लिखित स्वरूपात, आणि म्हणून देवाचं मुख, देवाचा शब्द म्हणून संदेश ते बोलले. म्हणूनच इब्री लोकास करता सुद्धा काय म्हणतो, अध्याय 1 आणि वचन 1 मध्ये, देव प्राचीन काळी अंशांशाने आणि प्रकारांनी आपल्या पूर्वजांशी संदेष्ट्यांच्या द्वारे बोलला म्हणे. बोलला, तिथं फुल स्टॉप आहे, बस. आता संदेष्ट्यांची गरज नाही. तो म्हणतो की या काळाच्या शेवटी तो आपल्या पुत्राद्वारे बोलत आहे, बोलत आहे. आज देखील प्रभू त्याच्या पुत्राद्वारे बोलतो. प्रत्येक वचन आपल्याला त्या पुत्राबद्दल आठवण करून देतं. प्रत्येक वचन, जुन्या करारातील उत्पत्ती अध्याय 1 वचन 1 पासून प्रगटीकरण अध्याय 22 आणि अगदी शेवटचं वचन त्या गौरवी पुत्राबद्दल आहे. त्या गौरवी पुत्राचं महान गौरव ते प्रगट करणार आहे. कारण आपण ख्रिस्तामध्ये राहिलो, ख्रिस्त आपल्यामध्ये राहिलं, आपण विपुल फळ देतो. आणि त्या ख्रिस्ताबद्दलच पवित्र शास्त्र आहे. इस्रायल लोक तिथं अपयशी झाले, परंतु हा ख्रिस्त, तो महान इस्रायल, तो यशस्वी झालेला आहे. पण आपण पाहतो की या सगळ्या गोष्टी असताना प्रभू येशू ख्रिस्ताला हे देखील माहित होतं की पुढे जाऊन जग जे आहे त्यांचा द्वेष करणार आहे. कारण जगाने अगोदरच ख्रिस्ताचा द्वेष केला, नाही का? त्याच्याबद्दल आपल्याला त्या संदर्भामध्ये पुढे शिकायला भेटतं. म्हणून त्याने त्यांना खात्री दिली की तो त्यांच्यासाठी प्रार्थनेचं द्वार उघडत आहे. ते त्याचे राजदूत होते, नाही का? पृथ्वीवरील त्याचे अधिकृत प्रतिनिधी होते, प्रेषित. आणि यामुळे पित्याने त्यांच्या प्रार्थनेकडे लक्ष दिले, जसे की येशूने स्वतः त्यांच्यासाठी प्रार्थना केली, नाही का? आणि म्हणून 16व्या अध्यायामध्ये पुढे आपण येतो वचन 23-24 मध्ये, त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हाला माझ्या नावाने देईल. फार सुंदर वचन आहे. आपण फक्त एक तर ते वचन उचलतो आणि देतो मंडळीवर फेकून, नाही का? अरे देवाने सांगितलं, येशूच्या नावात तुम्ही जे काही मागाल ते तर तुम्हाला देणार आहे तो. हे देवाने दिलेलं अभिवचन आहे. पण कोणत्या संदर्भात ते बोललं जात आहे, कशाबद्दल आहे, कोणत्या संदर्भात आहे? देव खऱ्या रीतीने आपल्याला पाहायला भेटतो. ख्रिस्त एकतर प्रेषितांना बोलतो, अगोदर सगळ्यात अगोदर छळाच्या संदर्भात आहे, बरोबर? या जगात त्यांचा द्वेष होईल, त्यांचा धिक्कार होईल, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं की वेगवेगळ्या प्रकारे त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की या सगळ्या गोष्टी असताना देवबाप म्हणतो की तुम्ही, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही जे काही मागाल, नाही का, ते तो करेल म्हणे. तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. किती सुंदर आहे प्रभूने प्रार्थना, हे सुंदर साधन त्याच्या लोकांसाठी दिलेलं आहे, ज्याद्वारे आपण अगदी खाली हाताने आपल्या स्वर्गीय पित्याकडे येतो आणि त्याच्यावर आपण स्वतःला विस्तंभतो, नाही का? काय मागा म्हटलेला आहे, धन दौलत पैसा, गाडी बंगला, आमचं तू चांगलं कर, या गोष्टी तर, नाही का, अगदी तिसऱ्या चौथ्या बाजूला आहेत. प्रभूने खरी प्रार्थना काय त्याचा नमुना सुंदर दिलेला आहे आपल्याला, नाही का? त्याच्या मिशन कार्यासाठी, सेवा कार्यासाठी, सेवा करत असताना येणारे अडखळणं, त्यासाठी आपण प्रार्थना करतो. जे प्रिय लेकर छळातून जात आहे त्यासाठी आपण प्रार्थना करतो. जे संकटात आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करतो. जे आजारातून जात आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करतो. जे अशक्त आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करतो. ज्यांना अजूनपर्यंत ख्रिस्त समजला नाही त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करतो. देवाच्या सेवकांसाठी आपण प्रार्थना करतो. एकमेकांसाठी आपण प्रार्थना करतो. थोडक्यात आपल्याला पाहायला भेटतं की हा जो संदर्भ आहे, अशा प्रकारे आपल्याला अनेक 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 बाबी ज्या आहेत ते शिकवतो, नाही का? ख्रिस्ताचं महान गौरव, त्याची महानता. ख्रिस्त सोडत नाही, नाही का? ख्रिस्त म्हणतो की मी तुम्हाला कधी सोडणार नाही, टाकणार नाही. कारण तो म्हणतो
की मी माझा आत्मा तुम्हाला दिलेला आहे. आणि पुढे तो स्पष्ट करतो नाही का, अगदी जाऊन 16व्या अध्यायामध्ये जर पाहिलं तर पवित्र आत्मा काय करेल म्हणे. वचन 7, 8, 9, 10 मध्ये पहा, तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे. कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन म्हणे. तो म्हणतो अगोदर पिता पाठवेल, आता म्हणतो मी त्याला पाठवीन. माहित आहे, पित्याकडून आणि पुत्राकडून तो देवाचा आत्मा येतो नाही का. आणि आपल्याला पाहायला भेटतं इथं त्रैकत्वाचं अगदी स्पष्ट उदाहरण आपण पाहतो नाही का. मी गेल्यावर मी पित्याला विनंती करेल आणि तो आत्म्याला पाठवेल. त्रैक देव आपण इथे पाहतो. पुढे तो काय करेल म्हणे, तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्याय निवाड्याविषयी जगाची खात्री करेल. पवित्र आत्मा तुम्हाला कशासाठी दिलेला आहे? सगळ्यात अगोदर तो आपल्याला आपल्या पापाबद्दल, नीतिमत्वाबद्दल आणि न्याय निवाड्याबद्दल तो खात्री करून देतो. जे जे अविश्वासणारे आहेत त्यांच्या हृदयात तो कार्य करतो. त्याच्या सुवार्तेद्वारे त्यांना तो याची जाणीव करून देतो की तुम्ही किती पापी आहात. तुम्ही भ्रष्ट आहात. देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहात. आपल्या पापामध्ये आणि अपराधामध्ये तुम्ही मृत आहात. देवासमोर जर उभं राहायचं आहे तर पहा, तो देव किती नीतिमान आहे. तो किती पवित्र आहे. तो देवाचं नीतिमत्व प्रगट करतो. आणि त्या नीतिमान देवासमोर उभं राहायचं आहे तर तुम्हाला त्याच नीतिमत्वाची गरज आहे. आणि तुमच्या जवळ तर काहीच नाही. तुम्ही तर तुमचं नीतिमत्व त्या घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहे. आणि जर तुम्ही याच प्रकारे जर तुम्ही मेलात तर तुमचा नाश अटळ आहे. न्यायाविषयी तो खात्री करून देतो. मग यातून वाचण्यासाठी काय पर्याय आहे? तुम्हाला एका परिपूर्ण नीतिमत्वाची गरज आहे. आणि ते नीतिमत्व कोण आहे? ख्रिस्त स्वतः. तो आपल्यासाठी आला. तो आपल्यासाठी जगला. तो आपल्यासाठी मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे. तो ख्रिस्त आज स्वर्गात आहे. पुन्हा येणार आहे. तोच आपला महान गौरविता आणणार आहे. म्हणून या आपण त्याच्याबद्दल विचार करूया. आपल्यामध्ये जर कुणी अजूनही त्याबद्दल चिंतित असेल, अजूनही शंका कुशंका घेत असेल त्याबद्दल, तर आज त्याने दिलेली वेळ आहे. त्याच्या हाती पडा. त्याला शरण या. पश्चातापी हृदयाने त्याला ख्रिस्त आणि प्रभू म्हणून स्वीकार. आपल्यामध्ये जर कुणी अजूनही अशक्त आहे तर या त्या सत्यावर निर्भर. आपल्यामध्ये कुणी जे आपण विश्वासामध्ये आहोत तर अधिक या सत्याने मजबूत व्हा. अधिक अधिक त्यावर विसंबून राहा. देवबाप करो आपल्या सगळ्यांना आशीर्वादित करो, त्याप्रमाणे चालण्यासाठी सहाय्य करो. मी पुढील वेळ आपल्यामध्ये बाबा आहे ते आपल्याला पुढे चालवतील.